ऑक्टोबरच्या सुरुवातीला राज्यातील पावसाचं जोर ओसरल्याचं चित्र होतं, परंतु अरबी समुद्रात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत। पुढील 3 दिवस महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकण, मराठवाड्यासह विदर्भात याचा प्रभाव जाणवणार असून सोमवारी म्हणजेच आज विदर्भातील 5 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबई शहर आणि उपनगरात पावसानं उघडीप दिली होती, परंतु आता हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यतेसह ढगाळ हवामान पाहायला मिळेल। कमाल तापमान 30 आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असणार आहे, तर कोकणातील सर्व जिल्ह्यांना देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। मंगळवारी ठाणे, पालघर परिसरात पावसाची तीव्रता पुन्हा वाढेल। पश्चिम महाराष्ट्रात पावसानं उघडीप घेतल्याचं चित्र आहे। सोलापूरसह सर्व जिल्ह्यातील तापमान वाढलेलं आहे। पुढील 2 दिवस हवामानाची ही स्थिती कायम राहणार असून त्यानंतर हवामानात मोठ्या बदलांचा अंदाज आहे। 8 ऑक्टोबर पासून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सोमवारी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी 24 तासानंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। मंगळवारी धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना येलो अलर्ट असेल। मराठवाड्यातून पावसानं काढता पाय घेतल्याचं चित्र होतं, परंतु रविवारी धाराशिवमधील काही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। तसंच पंढरपूरमध्ये देखील मध्यरात्रीच्या सुमारास पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालं। विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी पंढरपूरमध्ये मध्यरात्री लावल्याचं पाहायला मिळालं। आज छत्रपती संभाजीनगरसह कोणत्याही जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा नसला तरी 8 जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 7 ऑक्टोबरसाठी छत्रपती संभाजीनगरला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पूर्व विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे। नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 5 जिल्ह्यांना सोमवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे। 7 ऑक्टोबर पासून पुन्हा हवामानात मोठ्या बदलांची शक्यता असून विदर्भातील पावसाची तीव्रता कमी होईल। एकंदरीत शक्ती चक्रीवादळ आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु 9 ऑक्टोबर नंतर राज्यात स्वच्छ वातावरण पाहायला मिळेल। तसंच कमाल तापमानात वाढ होऊन ऑक्टोबर हीटचे चटके जाणवण्याची शक्यता आहे।